कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वर्तमान स्थितीमध्ये मानवता आणि विवेक धर्माचा वसा आणि वारसा जपणारा एकमेव संप्रदाय ज्याचं नाव वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी असणारे जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज यांच्या पट्टशिष्य असणाऱ्या निळोबारायांचा 4 चरणाचा आळंदी वारीचं महात्म्य सांगणारा गोडाभंग विठ्ठल विठ्ठल अभंग संत श्री निळोबाराय महाराजांचा असून अभंगाच्या माध्यमातून निळोबाराय महाराज या प्रत्येक भूतलावर असणाऱ्या प्रत्येक जीवाला आळंदी वारी त्यानं जन्माला आल्यानंतर का करावी आणि ती आळंदी वारी केल्यानंतर भगवंताला तो कसा प्रिय होतो किंबहुना त्या आळंदी वारीचं महात्म्य काय आहे या संबंधानं गोड उपदेश करतात. परमार्थ करत असताना माणसं 3 पद्धतीनं या परमार्थामध्ये असलेली पाहायला मिळतात. पहिल्या वर्गाचा जर विचार केला तर पहिला वर्ग स्वीय परमार्थ करतो, म्हणजे स्वतःच्या मनाने परमार्थ करतो. पहिला वर्ग आहे जो स्वीय परमार्थ करतो, म्हणजे स्वतःच्या मनाने परमार्थ करतो. दुसरा वर्ग आहे जो लोकांना आवडेल असा परमार्थ करतो, म्हणजे लोकमान्य परमार्थ करतो. आणि तिसरा वर्ग जो म्हणजे देवाला आवडेल असा देवमान्य परमार्थ करतो. आजच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला स्वीय परमार्थाचाही जास्त विचार करायचा नाही, आपल्याला लोकमान्य परमार्थाचाही विचार करायचा नाही. आपल्याला विचार करायचा आहे तो देवाला आवडणाऱ्या परमार्थाचा. विठ्ठल विठ्ठल तुमचा आमचा परमार्थ कसा आहे सांगू? स्वीय परमार्थ. कसा 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 देवपूजा करत असताना आम्ही त्या भगवंताला आंघोळ घालतोय, आम्ही त्या भगवंताला जल अर्पण करतोय. पण महाराज सांगतात तुम्ही त्या भगवंताला जल अर्पण करताय, तुम्ही त्याला आंघोळ घालताय, तुमच्या मुखामध्ये सातत्याने त्या भगवंताचं अखंडपणे त्या भगवंताचं नाव आहे, पण तुमचं चित्त जर त्या देवपूजेमध्ये नसेल तर तो तुमचा स्वीय परमार्थ झाला. महाराज सांगतात चित्त धावे विषयावरी चित्त धावे विषयावरी चित्त धावे विषयावरी चित्त धावे नाम जपता हे वैखरी नाम जपता हे वैखरी चित्त धावे विषयावरी चित्त धावे विषयावरी चित्त धावे विषयावरी चित्त धावे. महाराज गोड वर्णन करतात. महाराज म्हणतात तुम्ही जर देवपूजा करत असाल, तुमच्या मुखामध्ये अखंड त्या भगवंताचं नाव आहे, पण तुमचं जर चित्त विषयांकडे जर धावत असेल ना, तर महाराज सांगतात तो तुमच्या सोयीचा परमार्थ आहे. तो तुमच्या काय? तुमचा आमचा परमार्थ कसा सोयीचा आहे? परी सेगे सुनेबाई नको वेचू दूध दही, का आवा चालली पंढरपुरा वेशी पासुणी आली घरा. एक आजीबाई होती, आजीबाई पंढरपूरला निघाली. कशासाठी? वारीसाठी. का लोकांना एखादी चांगली गोष्ट आवर्जून करा असं सांगावं लागतं, आणि एखादी चुकीची गोष्ट करू नका तरी लोक केल्याशिवाय राहत नाही. ज्या काही ठिकाणी माणसानं आवर्जून जावं आणि काही ठिकाणी माणसानं जर बोलवलं तरी जाऊ नये. त्या आजीबाईला तिच्या मैत्रिणीनं सहज म्हटलं का येते का पंढरपूरच्या वारीला? येते की म्हणे. येते. निघाली. तुकाराम महाराज गोड वर्णन करतात. ती आजीबाई वेशीपर्यंत गेली आणि वेशीपर्यंत गेल्यानंतर त्या आजीबाईच्या काय लक्षात आलं काय माहिती, ती तिथून माघारी आली आणि माघारी येऊन ती स्वतःच्या सुनेला असं सांगते काय? परी सेगे सुनेबाई नको वेचू दूध दही. मी पंढरपूरला वारीला चालले, पण मी गेल्यानंतर माझ्या पाठीमागं आपल्या घरच्या ज्या गायी आहेत, ज्या म्हशी आहेत, त्यांचं दूध दही तूप माझ्या पाठीमागं तू कुणाला विकू? आणि निघाली कुठं? आवाज चालली पंढरपुरा वेशी पासुणी आली घरा. परत थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या आजीबाईच्या काय लक्षात आलं काय माहिती, ती तिथून पुन्हा माघारी आली. मी स्वीय परमार्थ सांगतोय. ती तिथून पुन्हा माघारी आली. ती मैत्रीण त्या आजीबाईला म्हणते का ग
आताच जाऊन आले होते. नाही नाही म्हणे. परत आठवलं. काय आठवलं? घरी येऊन ते आपल्या सुनाला असे सांगते, काय मज हातीचा कलवडू मज वाचूनी नको फोडून. निघाली कुठं? मी पंढरपूरला चालले. पण मी पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या घरी जो शेणांचा कलवडू आहे ना, कलवडू, हा जो गोवऱ्या रचून ठेवलेला ढीग आहे ना, ढीग, तो ढीग तू अजिबात फोडू नको. आणि निघाली कुठं? आवाज चालली पंढरपुरा. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे ऐसे जण गोवी येले माये करून. हा परमार्थ, ही वारी आपल्या सोयीची झाली. ही वारी काय झाली? आपल्या स्वयीची, स्वीय परमार्थ झाला. पण हा स्वीय परमार्थ भगवंताला मान्य नाही. नाही 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 नाही. दुसरा परमार्थ करणारा वर्ग आहे. ज्या दुसऱ्या परमार्थ करणारा वर्ग जो लोकांना आवडेल, लोकांना पचेल, हा लोकांना तो कसा चांगला दिसेल, अशा पद्धतीनं तो परमार्थ करण्याचा प्रयत्न करतात. पण महाराज सांगतात, हा लोकमान्य परमार्थ सुद्धा भगवंताला मान्य नाही. नाही नाही. का? कारण लोकांचं मानणं काळानुसार, वेळेनुसार, स्थळानुसार, पदानुसार, पैशानुसार बदलत असतं. अंधार पडला की माणसाला स्वतःची सावली सुद्धा साथ देत नाही. लोकांचं तो सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल लोकांना आवडेल याच्यासाठी जर तुम्ही परमार्थ करत असाल, एक बोलू, लोकांची आवड प्रत्येक काळानुसार, वेळेनुसार, स्थळानुसार बदलत जाते. पण आम्ही लोक काय म्हणतील किंवा लोक मला कसं चांगलं म्हणतील याच्या पाठीमागं प्रत्येक जण काय करतोय? पळतोय. लोक मला चांगलं कसं म्हणतील याच्यासाठी प्रत्येकाची काय धडपड चालू आहे. हा पैसे आम्ही कमवतो, हा कष्ट आमचे, नोकरी आमची, पैसे आमचे, घर आम्ही आमच्या कष्टातून उभा केलं. पण त्या घराला रंग देत असताना तो मला चांगला वाटेल का बाहेरच्या जाणाऱ्या लोकांना चांगला दिसेल याचा विचार आम्ही करतो. पायात घालायची चप्पल आहे, जिची किंमत काय आहे? पायीची आव्हान पायी बरी, एवढी जिची किंमत आहे, ती चप्पल खरेदी करताना सुद्धा मला आवडते का याच्यापेक्षा ती समोरच्याला चांगली दिसेल का याचा जर विचार आम्ही करत असू ना, तर महाराज सांगतात, या लोकांच्या मांडण्याचा तुम्ही काही विचार करू नका. कारण लोकांचं मांडणं हे सातत्यानं बदलत असतं. व्यक्ती परत्वे, काल परत्वे, स्थिती परत्वे ते सातत्यानं नेहमी बदलतं. त्यामुळे लोकांच्या मांडण्याचा विचार करू नका. लोक तुमच्यासाठी तात्पुरतं टाळ्या वाजवतील ना, तुम्हाला वा वा म्हणतील, पण तुमची अवस्था कशी होईल सांगू? तुकाराम महाराज एका माकडाच्या रूपकातून गोड सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, हात दात कान हलविती मान दाखविती जन मानावया. माकडाचं रूपक देताना तुकाराम महाराज सांगतात, काय ती करावी मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या, झाडा देताची विचकती दात, घेती यमदूत दंडवरी. ते माकड स्वतःच्या हावभाव करत असतं, कान हलवत असतं, दात विचकत असतं, मान हलवत असतं, कान उडवत असतं, हा